श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। कपिल महामुनी पुढे म्हणतात, माणसाच्या जीवनामध्ये दुःख तर आहेच आहे आणि तत्वज्ञानाचं मूळ दुःखामध्ये आहे. काय मूळ आहे? आपल्या सर्वांनाच दुःख नको असतं, परंतु आपल्या आयुष्यामध्ये दुःखच असतं. आणि आपल्या सर्वांनाच सुख हवं असतं, पण सुख काही प्राप्त होत नाही. माणसाला सुखाची सवय लागते. खरं म्हणजे माणसाला ज्या गोष्टी परिचयाच्या असतात अशाच गोष्टींची सवय होते, परंतु त्याला दुःखाची मात्र परिचय असून देखील सवय होत नाही. हे आश्चर्य आहे. कारण का? तर त्याच्यामध्ये असं काहीतरी आत्मतत्व आहे की ज्याला दुःखाचा स्पर्शसुद्धा नकोसा वाटतो. अशी कपिलाने एक प्रकारची दृष्टी या जगाला दिली. कपिल महामुनी काय म्हणतायत की आपल्या शरीरामध्ये जो आत्मा असतो तो कायम टिकणारा असतो, सच्चिदानंद स्वरूप असतो. आणि जिथे आनंद असतो तिथे दुःखाला थाराच नसतो. आणि आपल्या देहामध्ये खरी वस्तू कुठली असेल तर आत्मा. बाकी सगळा देह नाशवंत आहे. अहो, शेवटी देह म्हणजे काय? हाडं, मांस, रक्त, चामडं किंवा ज्याला त्वचा म्हणू, आणि संपूर्ण शरीरामध्ये असणारी घाण, मलमूत्र, असा हा आपला देह आहे. आणि तरी देखील या देहाचं महत्त्व मात्र आहे. त्याचं कारण असं की हा जो आत्मा या देहामध्ये वास करतो, त्या आत्म्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला या देहाचीच आवश्यकता असते. या देहामुळेच आपल्याला तो आत्मा समजतो. म्हणून मनुष्य देहाचं महत्त्व आहे ते आहेच. इतर कोणत्याही प्राण्यांना किंवा स्वर्गीय देवदेवतांना सुद्धा आणि नरकामधल्या राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांना सुद्धा आत्म्याचं ज्ञान प्राप्त होत नाही आणि आत्मदर्शनही होत नाही. ही सोय भगवंताने फक्त या मनुष्य देहालाच करून दिलेली आहे. आणि म्हणून स्वर्गामधले देवदेवता सुद्धा मनुष्य जन्माला घाल अशी भगवंताची प्रार्थना करत असतात. कारण केवळ मनुष्य देहामध्ये जर कोणी जन्माला आला तर आणि तरच त्याला त्या आत्म्याची आणि आत्मज्ञानाची प्राप्ती होते. ही दृष्टी कपिल महामुनींनी या जगाला दिली. गीतेमध्ये सुरुवातच अशी केलेली आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना, तुझी बुद्धीच मोहाने ग्रस्त झालेली आहे, म्हणून ती भ्रष्ट झालेली आहे. बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे तुझा विचार काही चालत नाही. अरे बाबा, हे सगळे जगले काय आणि मेले काय? तुझ्या सुखदुःखाशी याचा काहीच संबंध नाही आहे. तू म्हणजेच तुझा आत्मा हा आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. तू त्या तुझ्या आत्म्याकडे लक्ष दे. आणि ते कसं होईल तर तुला हे जे दृश्य दिसतं आहे, ही जी प्रकृती दिसते आहे आणि हा जो देहाचा व्यवहार दिसतो आहे तो तात्पुरता आहे, कायम टिकणारा नाही, हे तू समजून घे. आणि या जगामध्ये सगळ्यात
खात्रीशीर गोष्ट कुठली असेल तर मृत्यू. प्रत्येक जन्माला आलेल्या मनुष्याचा, प्राणीमात्राचा मृत्यू हा निश्चितपणे ठरलेला असतो. अर्जुना, या संपूर्ण विश्वाला एक चालक आहे. का? कारण त्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे. मग असं असताना तू स्वतःला चालक समजतोस का? तू या विश्वाचा चालक आहेस का? तू हे विश्व निर्माण केलं आहेस का? मग प्रश्न येतो की जर तू निर्माण केलं नाहीस तर तू त्याचा नाश तरी कसा करू शकशील? आणि म्हणून या विश्वामध्ये जे काही घडतं ते या भगवंताच्या म्हणजेच त्या परमात्म्याच्या इच्छेने घडतं. हे जर तुला कळलं तर असे क्षुद्र विचार तुझ्या मनामध्ये येणार नाहीत. भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, दिव्य चक्षु दिले आणि आपलंच असणारं विराट विश्वस्वरूप दाखवलं. यामध्ये हजारो जीव जन्माला कसे येतात आणि तोच त्यांना कसा खाऊन टाकतो हे दृश्य अर्जुनाला दिसले. आणि भगवंतानी याचं स्पष्टीकरण म्हणून अर्जुनाला सांगितलं, मीच तो काल आहे आणि माझं काम काय आहे तर या दृश्य जगामध्ये जे जे काही आहे ते सगळं संपवून टाकायचं, त्यांना खाऊन टाकायचं. तुम्ही आम्ही या दृश्य जगामध्ये आहोत, त्यामुळे हा काळ आपल्याला खाऊन टाकणार आहे, गिळून टाकणार आहे, यामध्ये शंकाच नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. हा जो काळ आहे तो फक्त आपला देह खाऊ शकतो, परंतु आपला आत्मा मात्र खाऊ शकत नाही. अर्जुना, हे मर्म तू समजून घे. तू जर यांना मारलं नाहीस तर हे काय कायम जिवंत राहणार आहेत का? त्यांचा मृत्यू जवळ आलेला आहेच. अरे बाबा, मी आधीच त्यांना अनेक वेळेला मारलेलं आहे. निमित्त मात्र भव सव्यसाचिन, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, तू निमित्त मात्र हो. मीच मारणारा आहे आणि मीच जिवंत करणारा आहे. मीच जन्माला घालणारा आहे आणि मीच संपवणारा आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुला पाप लागण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा जर दृष्टिकोन माणसाने ठेवला तर त्याला दुःख होण्याची काय बिशाद आहे? देहाच्या कटकटी चालूच राहणार. अहो, देह हा विकारग्रस्त आहे. आपल्या देहाला विकार त्रास देतात आणि त्यामुळे देहाला यातना होतात, कष्ट होतात, देह आजारी पडतो, देहाला म्हातारपण येतं. या सगळ्या गोष्टी घडणारच आहेत. आणि मग देहाचं कमी जास्त जरी झालं तरी आतल्या आत्म्याला मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. मग आत्मा जर आहे तसा आणि जसाच्या तसा आहे तर मग आपल्याला दुःख करण्याचं कारणच काय? हे सांख्य तत्वज्ञान कपिल महामुनींनी आपल्या आईला सांगितले, देवहूतीला. आणि ज्यांना हे पटेल, ज्यांना हे समजेल, त्यांनी ते जर आचरणात आणलं तर सांख्ययोग आचरणारी माणसं आयुष्यामध्ये कधीच दुःखी होऊ शकत नाहीत. भगवंताला देखील हे माहीत होतं आणि म्हणूनच त्याने गीतेच्या दुसऱ्याच अध्यायामध्ये हा सांख्ययोग किंवा सांख्य तत्वज्ञान किंवा सांख्य मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. हा मार्ग जेव्हा लोक ऐकतील तेव्हा त्यांना कदाचित तो पटणार नाही. आणि म्हणून आता भगवंत कर्मयोग किंवा
कर्माबद्दलचं ज्ञान आपल्याला देणार आहेत. भगवंताने इथे एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु अशी सुरुवात करून आत्तापर्यंत मी तुम्हाला सांख्य ज्ञान सांगितलं. आता तुम्हाला योग म्हणजे काय हे मी सांगतो. आणि बुद्धियोग हा शब्द भगवंत वापरतात. बुद्धीचं महत्त्व काय आहे आणि या बुद्धीच्या जोरावर आपण भगवंताशी कसं एकरूप होऊ शकतो, हा योग आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडवून आणायचा आहे. आपण हा जीव म्हणताना या जीवाचं प्रधान लक्षण जर काही असेल तर ते वासनाचं आहे. आपला हा जीव वासनांनी बनलेला आहे आणि वासना या अत्यंत सूक्ष्म असतात. आपला जर परमार्थ नीट व्हावा असं जर कोणाला वाटत असेल तर त्याने आपल्या या वासनांचं नियंत्रण कसं करता येईल याचा अभ्यास करावा. आपला सगळा परमार्थ प्रपंच नीट चालावा म्हणून आपण करतो. माणसाच्या बुद्धीच्या रचनेचाच तो एक भाग आहे. कारण बुद्धी ही वासनेने भरलेली आहे आणि या वासना बुद्धीद्वारे व्यक्त होतात. वासनेतूनच आपली बुद्धी वासनायुक्त होते आणि बुद्धीतून वृत्ती उफाळतात. या वृत्ती जेव्हा उफाळतात तेव्हा त्यातून ऊर्मी येते आणि या ऊर्मी जेव्हा येतात तेव्हा आपल्या हातून कृती निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणूनच म्हणतात की जर तुम्हाला उलट्या मार्गाने जाता येत नसेल तर निदान आलेल्या ऊर्मी तरी आपण सहन करायला शिकलं पाहिजे. आली ऊर्मी साहे तुका म्हणे हेच थोडे आहे. हाच परमार्थ आहे आणि याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे की आपल्या मनामध्ये येणाऱ्या ऊर्मी किंवा या वासनांच्या प्रबळ इच्छा आपण कशा दाबून ठेवू शकतो, कसा आपण या ऊर्मींवर ताबा मिळवू शकतो आणि कशा या ऊर्मी आपण आवरू शकतो याचा आपण अभ्यास करायचा आहे. माणसाच्या मनामध्ये कोणत्या कोणत्या ऊर्मी येतात त्याचा एक थोडंसं आपण विचार करूया. एखादा माणूस बघितला की आपल्याला त्याच्याबद्दलची घृणा वाटते, त्याच्याबद्दलचा द्वेष वाटतो. या गोष्टी का घडतात? कारण आपल्या मनामध्ये येणाऱ्या ऊर्मी त्या का येतात? कारण पूर्वीचे काही अनुभव त्या माणसाचे आपल्याला आलेले आपल्या बुद्धीमध्ये साठवलेले असतात आणि त्या साठवलेल्या अनुभवातून त्या विशिष्ट व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये काही अपेक्षा किंवा काही वासना निर्माण होतात आणि त्या वासनांची पूर्तता न झाल्यामुळे त्या माणसाबद्दलचा राग, त्याबद्दलचा द्वेष या गोष्टी आपल्या बुद्धीमध्ये आपल्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या असतात. तर हे आता मी कसं सहन करू याचा आपण विचार केला पाहिजे. गोंदवलेकर महाराज फार सुंदर सांगतात. ते म्हणतात परमार्थ हा खऱ्या अर्थाने वृत्ती आवरणे असाच आहे. वृत्ती तयार करण्यासाठी ऊर्मी ही पहिली पायरी आहे. आपल्याला आलेली ऊर्मी कर्मामध्ये आपल्याला का ढकलते आणि कशी ढकलते याचं वर्णन
एका उदाहरणातून आपण बघूया. समजा एखाद्या माणसाला शौचाला जावं अशी अगदी घाई झाली किंवा आवेग आला, तर तो आपल्याला आवरता येत नाही आणि आपल्याला शौचाला गेल्याशिवाय चैन पडत नाही, आपण अस्वस्थ होतो. हे ज्याप्रमाणे घडतं त्याप्रमाणे मनामध्ये आलेला आवेग म्हणजेच उर्मी, आणि त्या उर्मी आल्या रे आल्या की माणसाला कर्म केल्याशिवाय चैन पडत नाही. जसं शौचाला जावं ही उर्मी आली रे आली की आपण शौचाला गेल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, त्याप्रमाणे मनामध्ये जेव्हा उर्मी येतात तेव्हा त्या उर्मी आपल्याला कर्म करायला भाग पाडतात. आणि या उर्मी आवरणे याच्यासाठी आपण आपली बुद्धी तयार करायला लागते. आणि बुद्धी कशी तयार करावी याच्याबद्दल भगवंत जे सांगतात त्यालाच बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. हा बुद्धियोग आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि माणसाला जे काही आत्मदर्शन होणार आहे किंवा जे काही आत्मज्ञान होणार आहे ते या बुद्धीद्वारेच होत असणार आहे किंवा या बुद्धीद्वारेच होणार आहे. आणि म्हणून जे सूक्ष्मदर्शी असतात त्यांच्या अत्यंत एकाग्र झालेल्या बुद्धीलाच आत्मदर्शन होते. गोपाल कृष्ण भगवान की जय.